नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी देशी तडका चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत हिवाळ्यात खास बनणारा खूपच चविष्ट असा गाजराचा हलवा। हा हलवा अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी कसा बनवायचा ते आपण आज पाहणार आहोत। चला तर मग रेसिपी सुरू करूया। हलवा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे ताजे लाल गाजर किसून घेतलेले, दूध, ड्रायफ्रूट्स, साखर, साजूक तूप, वेलची पूड। सर्वात आधी कढई घ्या आणि त्यात थोडंसं साजूक तूप घाला। तूप गरम झालं की किसलेले गाजर घालून 5-7 मिनिट छान परतून घ्या। गाजरांचा कच्चेपणा निघेपर्यंत परतायचं आहे। आता यात दूध घाला आणि मध्यम आचेवर गाजर दुधात छान शिजू द्या। दूध आटत जाईल आणि गाजर मऊ होतील, हे साधारणतः 15 ते 20 मिनिट लागतील। दूध आटल्यानंतर यात चवीनुसार साखर घाला। साखर घातल्यानंतर हलवा थोडा सैल होईल, पण घाबरायचं नाही, तो पुन्हा छान घट्ट होतो। शेवटी ड्रायफ्रूट्स, काजू, बदाम, वेलची पूड टाका, त्यामुळे हलव्याला खूप छान सुगंध येतो। हलवा छान एकजीव करून घ्या। हलवा कढई सुटेपर्यंत परतायचा। तयार आहे आपला गरमागरम खूपच स्वादिष्ट गाजराचा हलवा। हा हलवा तुम्ही गरमागरम किंवा थंडही खाऊ शकता। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या मराठी देशी तडका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।